मैत्रिणींनो, तुम्ही पण त्यातले आहात का? हो. नमस्कार मंडळी. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं SM कट्ट्यावर स्वागत आहे. तर आज काय एकदम स्पेशल दिवस आहे आणि आज मी खूप उडी मारतीये मोठी. तुम्ही म्हणसाल काय, ते सांगते. आज आमची अख्ख्या प्रतीकनगरच्या बायकांची म्हणजे 20-25 बायकांची बिशी आहे. पण मला माहित नाहीये त्यातल्या किती जणी येणार आहेत, काय येते. पण आज मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या घरी बोलवलंय आणि त्यांच्यासाठी मी स्पेशल काहीतरी डिश बनवणार आहे. ते पण तुम्हाला बघायलाच मिळणार आहे आणि तुम्ही नक्की बघायचा आहे हा ब्लॉग. त्याच्यामध्ये मी दहीवडा असं बनवायचं ठरवलंय आणि आपल्या चॅनेलवरचे ज्या रेसिपी आहेत की ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली आहे त्याच डिश मी इथं बनवणार आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी. म्हणजे कॉर्न समोसा बनवणार आहे आणि तो कसा बनवते माझी त्यांच्यासाठी जी करायची धावपळ आहे ती सगळी या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत. शिवाय आमच्या गप्पा गोष्टी, आम्ही एकमेकांशी कसं बोलतो एवढ्या दिवसातून भेटल्यानंतर. म्हणजे आम्ही नेहमी असं 4-4 जणी भेटत असतो, पण जेव्हा सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा कसा बॉम्बस्फोट होतो हे तुम्हाला ह्याच्यात बघायचंय आणि तुम्ही तो नक्की बघायचाय. रेसिपी पूर्ण तो शूट नाही होणार आहे, पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून दाखवणार आहे नुसतं की मी काय काय आणि कशा कशा पद्धतीत घेणार आहे. इथं कॉर्न आहेत ते मी या कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे. ही चिंच आहे ती भिजवलेली आहे आपल्या दहीवड्यासाठी आणि त्यासाठी ही उडदाची डाळ भिजत घालायची आहे मला. बेतले भारी आहे पण तो कसा पार पडतोय आणि आमचं सगळ्यांचं कसं म्हणजे मी जे बनवले त्या कशा रिस्पॉन्स देतात हे तुम्हाला बघायचंय. बघा साड्या बघण्यासाठी कसला गोंधळ चाललाय. बायकांसारखा गोंधळ कोणीच करू शकत नाही. One, two, three, start. काय मैत्रिणींनो, तुम्ही पण त्यातले आहात का? हो. काय करतेस तू? मज्जा. तिने बघा एक मास्क मागवलाय आणि काय केलं साक्षी तू? त्याला कवर लावत बसले तोंडावर. तुला दाखवते तिने काय केलं होतं. 1 मिनिट. तिने काय केलं होतं, खालचा जो अर्धा पार्ट असतो ना तो वरच्या साईडला लावला. मग ऍक्च्युअल मास्क आहे ना, त्याच्या बाहेर हे शीट होतं असलं कागदाचं. आणि मला वाटलं हेच मास्क आहे म्हणून मी हेच लावलं होतं आणि मी मनातून लय डिसअपॉइंटमेंट झाली की राव एवढे पैसे घालून एवढा कोरडा कसा. असलं कागद का दिलेला आहे तोंडाला. बघा किती अज्ञान आहे. हा कुठला पार्ट आहे? अच्छा, हा हनुवटीचा दिसतोय. बघा आम्ही या व्हिडिओत एक क्लिप ऍड करतो ही वाली. म्हणजे हे नेक्स्ट डेचं आहे जेव्हा आमचं ते झालं. बिशीचा व्हिडिओ आहे ना, बिशीचा व्हिडिओ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. ही क्लिप त्याच्यात ऍड करतोय. तर नंदिनी हराळे ह्या ताईनं आपल्याला हे कुरिअरनी पाठवलेलं आहे आणि आतमध्ये काय ते दाखव. सरप्राईज आहे, खूप भारी आहे. सगळ्यात आधी ना मला बघायची खूप इच्छा झाली. चालू आहे. किती वाजले सांगितले का? नको सांगायला ते. का
कळू दे की लोकांना किती वाजता पार्सल फोडतोय. नको. दिवसभर बिझी लोक आहेत कळू दे लोकांना, दिवसभर वेळ नसतो. यु नो गाईज मी खूप बिझी असते. जॉब करतात ना, हा त्यामुळे आपण काय घरातच. हे असं मी नाही बोललेली. हा मम्मी मी दाखवते तुला. तू जास्त शॉकिंग आहे. तर पहिलं थांब एक मिनिट. पहिलं मी ऑडियन्सला दाखवणार आणि मग तुला दाखवणार. ओके. एक नंबर त्यांनी एकदम व्यवस्थित त्यांनी पॅकेजिंगने पाठवलं. एक मिनिट नीट दाखवते. सॉरी. ओके ते थोडंसं लूज झालंय. अरे मम्मी त्याचं खालचं पडलं, त्याच्या आतमध्ये आहे बघ. फुटलं. मी नाही फोडलं कसं काय? कुरिअर मध्ये, त्यामुळे फुटलं असेल ते. मे बी फुटलं. अख्खी काच फुटली आहे. अरे रे 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 रे, किती छान केलेलं. खालची स्ट्रिप तरी आहे का? आपण लेच ओढलं का? कसं? ए बाबा मी नाही ओढलेलं. पाय बी नाही दिलं मग? नाही अजिबात नाही. ते पार्सल येतानाच इश्यू झालाय. ओके आपण काय करूया, ऐक ना, येईल लावता. एवढं काय अवघड नाहीये. बघा किती छान ड्रॉइंग आहे. ऍक्च्युली काय झालंय, हे सगळं फुटलं. बापरे. हे बघा पण बघ किती व्यवस्थित दिलं. खूप छान पाठवलं. त्याच्यात पण काहीतरी आहे. नाही, हे त्याच्यावरती असतं. अरे यार. काच. ठीक आहे आपण लावून घेऊ काच. खूप सुंदर ड्रॉइंग. आणि नाही ओढलं काय माहिती आपण. मम्मी मी नाही ओढलं. आणि ओढलं तरी एवढे तुकडे होणं अशक्य आहे. मग मी तेच सांगते तुला. एकतर काढले मी माझ्या हाताने. उद्यापासून माझ्या मागे सुरू होशील. ह्याला पण काच बसून आणायच्या लगेच. तू युट्यूबचे चॅनल नाही ते वाटलं तर वेळ लावून, पण मी ह्याला लगेच आणते. एवढं छान पाठवलंय. बसवायचं वगैरे छान. खूप सुंदर पाठवलं. राहू दे आपण लावूया तोपर्यंत. वेळ लागला तरी खराब नाही भाई मी आणते. उद्याच्या उद्या तुझं काम करते. नाही लागत आहे खाली. नाही ते बसवायला नाही लागलं पाहिजे. अरे ते लई हे झाले ना पूर्ण निघले. बघू बरं एक मिनिट थांब. बघायचं इश्यू काय झाला, हे तुटल्यामुळं काच पडली. आणि ही साईड मी ओढलीच नाहीये, मी वरून ओढलं, त्यामुळे हे तुटलं तेव्हा ते हे झालं. इट्स ओके. करते मी उद्याचं काम. अशा प्रकारे ऑलमोस्ट आता व्यवस्थित आम्ही लावलेलं आहे. पण उद्या मी पहिलं याला मम्मी फ्रेम करते. डोंट बी नर्वस. ओके. नाही थँक्यू नंदिनी. तू इतकं छान स्केच करून म्हणजे हे ड्रॉइंग करून एका मस्त फ्रेम मध्ये आम्हाला पाठवलं. पण तुलाही वाईट वाटून नको घेऊ. मी उद्याच्या उद्या ह्याला छान काच वगैरे जसं तू मला पाठवलं होतं तसं मी छान बसून घेते. पुन्हा एकदा तुला पण ते माझ्याकडे बघायला मिळेल. आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद तुझे. पहिल्याचं काम करते आणि खूप छान ड्रॉइंग केली. खूप छान. तिचं इंस्टाग्राम पेज पण आहे. आम्ही ते खाली मेन्शन करतो ह्याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. नक्की बघा. आणि तुम्हाला पण असं काही काढून घ्यायचं असेल तर तुम्ही तिला नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर आहे तिचं पेज पण. तर आम्ही इथे हा व्हिडिओ एंड करतो. तर धन्यवाद. बोलणार रे तुझं ते नेहमीच्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अरे भाई मुद्द्याचं बोल की. तू एवढंच बोलते म्हणून तुला सबस्क्राईब करत नाही कोण. सबस्क्राईब करत नाही पण मला रोज बघतात ते. बरं सबस्क्राईब तर म्हण. चुकून जर एखाद्याच्या मनात आलं की न सांगता भावना कळतात त्यांना की आपण जे करतोय मनापासून जे कष्ट करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात न बोलता. तरी पण आता हिच्या इच्छेसाठी बोलते की जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच. चला गुड नाईट गाईज. हे संपायचं नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.